नमस्कार. मी भरत पाठक. आजच्या वेदवाणीमध्ये एक गंभीर विषय, एप्स्टीन फाईल प्रकरण. जगभर गाजत असलेला हा अत्यंत क्रौर्याची परिसीमा गाठणारा विषय. आता सगळ्यांनी या विषयाबाबत सजग होणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. कारण यामध्ये लहान मुलं आणि मुली यांना केवळ त्यांच्यावरती लैंगिक अत्याचारच केले गेलेत असं नाही, तर त्यांना कापून खाल्लं गेलं आहे. त्यांचं मांस खाल्लं गेलं आहे. अशाही चर्चा या एप्स्टीन फाईल प्रकरणामधून बाहेर आल्या आहेत. अत्यंत क्रूर अशा या विषयाला आताच का बाहेर काढलं गेलं, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. कदाचित या प्रकरणाचे जे कर्ते-धर्ते आहेत, या प्रकरणामध्ये ज्यांनी आत्तापर्यंत विकृत आनंद उपभोगला आहे, ही सगळी माणसं जे हे प्रकरण सहज दाबू शकत होते, त्यांनी हे प्रकरण का बाहेर येऊ दिलं, हा सुद्धा प्रश्न चर्चेचा आणि विचारात घेण्याचा आहे. ज्यांना हे शक्य होतं की आताही एप्स्टीन फाईल प्रकरण दडपता येईल, त्यांनी जगाला हा दिलेला एक धक्का आहे. कदाचित हा शॉक जगातील मानवता कसा ॲब्सॉर्ब करत आहे याचं निरीक्षण यातील ही दुष्ट मंडळी करत असावीत. त्याचं कारण असंही असू शकतंय की कदाचित भविष्यामध्ये यापेक्षाही एक मोठा धक्का जगाला देण्याची ही लोक तयारी करत असावेत. म्हणजे यापेक्षाही मोठं क्रूर असं काहीतरी यांनी केलेलं तरी असेल किंवा यांना करायचं तरी असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये जगातील मानवता कसा प्रतिसाद देते, कशी रिॲक्ट होते, याचं निरीक्षण आता हे प्रकरण यांनीच चव्हाट्यावर आणून सुरू केलेलं असावं, अशी ही शंका येते. कारण या ताकदवर माणसांच्या इशाऱ्यावरती जग चालतं, जग उठतं, जग बसतं. यामध्ये अमेरिकन सध्याचे राष्ट्राध्यक्ष आणि काही माजी राष्ट्राध्यक्ष हे देखील अडकलेले असतील. जर जगभर प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ असतील, जगभर ज्यांचा व्यावसायिक प्रभुत्व आहे असे उद्योजक असतील, त्यांची नावं आपण या तपशिलामध्ये घ्यायला नकोत, परंतु अशीही जर माणसं असतील तर यांना हे प्रकरण दडपणं अशक्य नाही काय? सहज शक्य आहे. मात्र त्यांनी आवर्जून पुढील काही घटना घडवून आणण्याच्या दृष्टीने हे प्रकरण उघड केलं असावं, अशी शंका घ्यायला इथे वाव आहे. या प्रकरणात घडलंय काय याचा संक्षेपानं आपण संदर्भ पाहू. यात लहान मुली पकडून नेल्या गेल्या, मुलं पकडून नेले गेले आणि त्यांच्यावरती अत्याचार केले. सुरुवातीला त्यांना मारहाण करणे, त्यांच्या मारहाणीनंतर घाबरलेल्या, भेदरलेल्या स्थितीतील या मुलांना पकडून उलटं टांगून त्यांच्या डोक्याला छिद्र पाडून त्यातून येणारं रक्त प्यायचं. म्हणजे अशा स्थितीत त्यांच्या शरीरातील रक्तामध्ये येणारं एक विशिष्ट एन्झाईम लैंगिक क्षमता वाढवतं आणि आयुष्यवर्धन देखील करतं, असा समज या लोकांचा होता. अशी चर्चा यातून आता बाहेर आलेली आहे. यापेक्षा आणखी क्रूर काय असू शकतं? जिवंतपणे त्या मुलांचं रक्त काढून घ्यायचं आणि ते प्यायचं. नंतर या मुलांना मारायचं, कापायचं आणि यांच्या पोटामध्ये अर्ध कच्चं पचलेलं अन्न ते काढायचं आणि ते खायचं. थोडक्यात त्यांची अजून पूर्ण तयार न झालेले विष्ठा काढून खायची. का तर यामुळे देखील तारुण्य टिकून राहतं, आयुष्य वाढतं आणि लैंगिक क्षमता उत्तमरित्या कायमस्वरूपी राहते, असा यांचा समज, किंवा यांना कोणीतरी संशोधनातून हे सांगितलं असावं. हे क्रौर्य करताना या क्रूर कर्म्यांना कसलीही दयामाया आली नाही. कोंबड्या कापाव्यात तशी मुलं यांनी कापली. याचा बोभाटा झाला आणि मग एप्स्टीन फाईल प्रकरणाचा प्रमुख पकडला गेला. तुरुंगात तो रहस्यमयरित्या मृत्यू पावला. त्याची पत्नी आजही तुरुंगामध्ये सजा भोगत आहे. तिच्याकडूनही जर काही नावं काढली गेली आणि या प्रकरणातील क्रौर्याची रहस्य बाहेर काढली गेली तर कदाचित ती आणखी भीषण अशी असू शकतात. भारतीयांनी यातून धडा काय घ्यायचा आहे? तर हे जे प्रकरण हे लोक दडपू शकत होते, या प्रकरणाचा वापर आता वेगवेगळ्या देशांच्या राजकारणात अस्थिरता, समाजकारणात अस्थिरता निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसा सुरूही झाला आहे. प्रत्येक देशामध्ये राजकीय गट वेगवेगळे असतात. त्या गटाचं नाव आलं की या गटाला आनंद होतो, या गटाचं नाव आलं की त्या गटाला आनंद होतो. मात्र दोन्ही गट मग एकमेकाच्या विरोधात उभं राहतात आणि अस्थिरता आपोआपच परस्परच तयार होते. ही जागतिक अस्थिरता ढवळून काढण्याचं काम एप्स्टीन फाईल प्रकरण आता करत आहे. भारतातील काही मोठ्या नेत्यांचं नाव जसं घेतलं गेलं, तसे एका मोठ्या आणि सर्वांना पूज्य असलेल्या धर्मगुरूचं देखील नाव या फाईलच्या प्रकरणामध्ये गोवलं गेलं. यावर
सगळ्यांचाच विश्वास बसेल असं नाही, परंतु विश्वास न बसणारे त्या अविश्वासाला समर्थनीय काही का सांगू शकत नाहीत. परंतु ज्यांनी विश्वास बसला आहे किंवा विश्वास गृहीत धरला आहे, ते समर्थन करताना इतक्या टोकाचं करत आहेत, की आता आपण आपल्याच माणसांची अब्रूची लक्तर काढू लागलो आहोत. आणि हेच तर त्या कर्त्या-धर्त्यांना, त्या विकृत मनोवृत्तींना हवं आहे. या प्रकरणांमध्ये जगभरातील राजकारणी, समाजकारणी, शास्त्रज्ञ हे आहेत, होते, त्यांची नावं बाहेर आली. आणखीही जे आहेत त्यांची नावं बाहेर आली. त्यात तथ्य असेल तर त्यांना शिक्षा व्हावी किंवा समाजामध्ये त्यांना त्यांचं मानाचं स्थान गमावण्याची वेळ निश्चित यावी. परंतु असं नसेल तर याच्या माध्यमातून देशांमध्ये अस्थिरता माजवली जाऊ शकते, हे मात्र कोणीही विसरू नये. या क्रूर कर्म्याने जे जे वाईट कृत्य केलं, ते सर्व वाईट कृत्य तिथे असलेल्या शैतानाला प्रसन्न करण्यासाठी केलं असं म्हटलं जातं. मग हा शैतान कोण? तर देवाचा विरोधक. त्याला प्रसन्न करायचं का? तर मग त्याच्या आशीर्वादाने आपली सत्ता, आपली संपत्ती, आपलं तारुण्य, आपलं लैंगिक क्षमता हे सर्व टिकून राहतं. आणि त्या शैतानाला आवडतं काय? तर लहान मुलं आवडतात. मग ही मुलं पळवून नेऊन त्यांना मारून त्या शैतानाला देखील अर्पण केली, अशी ही चर्चा आता एप्स्टीन फाईल प्रकरणाच्या निमित्ताने बाहेर आली आहे. असा हा इतका विकृत प्रकार थंड डोक्याने करणारी ही माणसं आज आपल्यामध्ये उजळ माथ्याने आपल्या सगळ्यांचे कदाचित पूर्वीचे आयडॉल म्हणून मिरवत होते. आणि त्यांच्या यशाची, त्यांच्या यशोगाथेची माहिती आपल्या सगळ्यांना दिली जात होती. कदाचित काही लोकांच्या अभ्यासक्रमांमधूनही ती होती. ह्या विकृतीला आत्तापर्यंत आपण असा सन्मान देत आलो, ती विकृती आता रोखली गेली पाहिजेत. केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पदही लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. ही पक्षाच्या मृत्यूची वर्णन करणारी नावा टिळकांची कविता. त्यामध्ये एका पाखराच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कवीनं त्या मृत्यूचं वर्णन केलंय. इथे तर जिवंत मुलं कापली तो, जिवंत मुलांचं मांस खाल्लं गेलंय, रक्त काढून प्यालेत. यापेक्षा क्रूर ते काय असू शकतं? जगात आहे रे आणि नाही रे, होते आणि असतीलही, परंतु आता जगात हे क्रूर, अत्यंत निर्ढावलेली माणसं वाढत आहेत, वाढत आहेत. परंतु त्याच वेळी मायाळू, प्रेमळ आणि प्रेम आणि मायेपोटी व्यक्त होणारी माणसं मात्र शंड होत आहेत, अभिव्यक्ती गमावून बसले आहेत. याचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा.